महावितरणने लागू केलेल्या धोरणाविरोधात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। राज्यातील अंदाजे 50 ते 60% निवासी सौर ग्राहकांवर गंभीर परिणाम होईल। 13 फेब्रुवारीपासून पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ग्राहकांच्या इच्छित सौर क्षमतेसाठी मान्यता मिळू शकले नाहीत। जुन्या नियमांनुसार ग्राहक त्यांच्या वीज वापराच्या गरजेनुसार सौर क्षमता खरेदी करू शकत होते। ग्राहक ज्यांच्या भविष्यातील गरजानुसार सौर क्षमता निवडत असत। नवीन बदलानुसार महावितरण गेल्या 12 महिन्यात ग्राहकांच्या सरासरी वापराच्या आधारावर त्यांची सौर क्षमता मर्यादित करत आहे। याचा परिणाम महाराष्ट्रातील ग्राहकांनी बुक केलेल्या 60% पेक्षा जास्त सौर ऑर्डरवर होत आहे आणि जर इच्छित सौर क्षमता मंजूर झाली नाही तर त्यांच्या ग्राहकाच्या मागणीवर लक्षणीय परिणाम होईल। महावितरणाच्या धोरणात्मक बदलाचा ग्राहकांवर परिणाम टाळण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर योजनेसाठी त्वरित मान्यता देण्यात यावी अशी मागणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांनी केली। या मोर्चात सौर ऊर्जा प्रकल्पाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। MFDCL महावितरणने जो 13 फरवरीपासून जो नियम काढलेला आहे, कोणताही आदेश न काढता कोणत्याही धोरणाला न वगळता हा आदेश काढला आहे। त्याच्यामुळे आता ग्राहक आपली सौर क्षमता स्वतः निवडू शकत नाही। ती क्षमता निवडायची सगळी आता जबाबदारी किंवा जबाबदारी म्हणण्यापेक्षा आता त्याला जी सोलर क्षमता मिळणार आहे ती त्याच्या 12 महिन्याच्या सरासरीच्या हिशोबाने क्षमता मिळणार आहे। म्हणजे तो आता भविष्यात जो काही तो घरी नवीन उपकरण लावेल, तो EV गाडी घेईल, त्याचा विचार आता महावितरण करणार नाही। महावितरण फक्त हे करेल की त्याच्या 12 महिन्याचे जे काही ॲव्हरेज बिलिंग येईल त्याच्या अनुसार फक्त सोलर लावू शकणार आहे।